त्याचा कोणत्या तरी नेत्याचे घेऊन पैसे घेऊन बहुतेक उभा राहिला दिसतंय कामान धामाचं डबड त्याला कोणी विचारित नाही काय नाही उभा राहिले उभं हिंडत इकडून तिकडून उशिक ते सोशल मीडियावर टाकीत आहे। मनोज जरांगे पाटलांचा हा इशारा मंगेश साबळेंना तर नाही ना? महेश गाणे घेतात माया त्याला जोडीत आहे। आणखीन एक जिस्टच्या माध्यमातून सांगतो माझ्या ध्यानात आलं म्हणून मग कॅम्प्युटर डोकं नाही माझ्या ध्यानात येतच बोलत असतो मी काही काही नाही मायात नावाचे खाते खोली मनोज जरांगे पाटील आणि त्याच्यावर ते टाकीत आहे। लोकांवर तर मॅट टाकलंय मी नाही टाकलं तिकून टाकला घोडाला जाती अरे काय अरे इतका मूर्ख स्वतःची जाती इकू नका रोज पोरं सुधारते तो बायको सुधारण तुपली आई सुधारते सगळ्या जातीचं रक्त पेतो का इतका गद्दार जातीशी नको हो। मी आज 22 समाजासाठी घातलंय आणि पुढेही मरायला तयार आहे मी समाजासाठी कोणत्या नेत्याला फित्याला मॅनेज होत नाही मी ते फोटाचा फायदा उचलते त्यामुळं आता जरी कोणी नेता इथून पुढे बी आला तिथून मागं आलेले जे आहेत कोणालाच पाठिंबा दिलेला नाही। जरांगे पाटील पत्रकार बांधवांशी बोलताना सविस्तर या सगळ्या गोष्टींवरती बोलताय। मी कुणालाही पाठिंबा दिला नाही माझं नाव वापरलं जात आहे समाजाचं नाव वापरलं जात आहे आणि समाजाचं मत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। खऱ्या अर्थानं समाजाशी जातीशी गद्दारी करून काय साध्य करायचं अशा पद्धतीचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार बांधवांशी बोलताना दिला। त्यावेळी ते बोलतायत की मी कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला नाही माझं नाव वापरलं जात आहे माझ्या नावाचे अकाउंट सुद्धा वापरले जात आहेत आणि हे असं करून नेमकं समाजाशी गद्दारी करून काय मिळवायचंय उद्या तुम्ही सुखी व्हाल तुमचे बायका पोरं सुखी होईल परंतु समाजाचं काय अशा पद्धतीचा हा इशारा नेमका कुणासाठी आहे जरांगे पाटील जे बोलले ते नेमकं कुणासाठी बोलले हा व्हिडिओ मंगेश साबळे यांच्याशी लिंक केला जातो जरांगे पाटलांचा हा इशारा जालन्यामधून उभा असणाऱ्या मंगेश साबळे यांच्यासाठी होता अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला जातोय जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला समर्थन देण्याचं काम मंगेश साबळे यांनी केलं मंगेश साबळे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणासाठी उभा राहिलेला एक ध्येयवेडा तरुण आहे परंतु हे सगळं जरी असलं तरी जरांगे पाटलांनी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नाही किंवा आपला स्वतःचा कोणताही उमेदवार दिला नसल्याचं घोषित केलं होतं आणि हे सगळं असून सुद्धा समाजाच्या नावानं मतं मिळवण्याचं काम करत असाल तर हे मात्र योग्य नाही आणि अशा पद्धतीचा इशारा जरांगे पाटलांनी पत्रकार बांधवांशी बोलताना दिलाय।